कसे तुम्ही? आय होप खूप छान असतात. तर मी आज ब्लॉग 6 वाजता पोस्ट करणार आहे. तो म्हणजे मी माझ्यासोबत अचानक म्हणजे असं ती म्हणली होती मला की चल माझ्यासोबत जिमला, कसं असतं ते बघ. कारण मला पण असं लावायचं ते जिम, तर फिट राहण्यासाठी मला आवडतं खरं तर वर्कआउट करायला. पण बघू कसं कसं मी एन्जॉय केला आहे तिथं बसून. नुसती मी सगळ्यांची मजा बघत होते, सगळे ओळखीचेच लोक होते, तुम्ही दाखवेच तुम्हाला त्यामध्ये. तर नक्की बघा ब्लॉग, कंटिन्यू बघा, कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि लिंगाणा मस्ती अशी चालूच होती थोडीशी काय, आणि तिने लगेच गेलं चालू केलं त्याचं वर्कआउट काय असेल ते. आणि ही धनश्री होती, ती मला सांगितलं होती ना, आणि तिचं चालूच होतं काही करत होते ती. आणि प्रत्येकजण वेगवेगळं काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत होते. ही आहे वैष्णवी, ब्लॅकिशवाडी माणसं, तर तुम्हाला माहीतच आहे. हे प्रत्येकजण कोण काय मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकजण काही ना काही ॲक्टिव्हिटीज करत होते, त्यातलं मला काहीच माहीत नव्हतं. आणि मला असं वाटतं की कोणताही व्यक्ती असू द्या त्याची बॉडी छान दिसते किंवा दिसते त्याचं कारण असं की ते मेहनत तुमचे 2 शब्द सांगा ना, कसं वाटतंय? हो, तिच्यासोबत आले मी बॉडीगार्ड म्हणून. हां, सगळ्यांचा तुमचा. हो, मी ऑफरमध्ये ठेवल्यासारखे फोन ठेवले होते. चालली होती तर म्हणा किंवा दुसरं दाखवतेच मी तुम्हाला. आणि मानसीचं रिॲक्शन, तिचं ते सर होते जिमवाले म्हणजे आणि तुम्ही आरशामध्ये तिचे रिॲक्शन छोटं म्हणजे जास्त नाही पण दिसतंय तिचे रिॲक्शन बघा कशी करते ती. आणि हा आहे पिल्लू भाऊचा लहान भाऊ, त्याला मी तर नावाने हाक मारतच नाही, पण त्याचं नाव धोमशील आहे खरं तर. साहिल आहे. म्हणजे सगळे लोक आपलेच म्हणजे तिथल्याच एरियामध्ये होते, सगळे ओळखीचे होते, भारी वाटत होतं. आता कर दमला म्हणून आता कर. अरे त्याला आधीच घेतलं मी आल्या जीववाल्यांची हालत अशी होते. होय का? अरे तो ऑलरेडी फेमस आहे. तर इथून असं पाठीमागं जिम आहे आणि इथून आम्ही चालत चाललोय. चालत म्हणजे तेवढंच भारी असतंय असं ही म्हणती. दिवसभर मला तर काम करून खूप कंटाळा येतो, याची माझी खरं तर इच्छा नव्हती, पण ही म्हणली मला चल बघू आज कसं असतंय ते बघ, म्हणली एकदा तुला वाटलं छान तरी आहे म्हणून, पण बघू काय होतंय ते. तू का तोंड असं केलं? हात दुखायला लागलेत आता माझे, बायसेप मारून मारून. होय, पण काहीतरी बोल ना, 2 शब्द बोल छान. तुझ्या एवढं जिमला जाते ही आणि त्याच्याविषयी काही पण सांगत नाही दुसऱ्याला. आपला दिवसभर काम करून शरीर थकलेलं असतं, ते जिमला जाऊन एकदम बॉडी रिलॅक्स होते. हा, संध्याकाळी शांत झोप लागते, थोडी दुखते हा, पण शरीर एकदम ओके राहते, त्यामुळे जिम करावीच. बरं. व्यायाम त्यापेक्षा सकाळचा केला तर छान वाटेल ना.
सकाळचा जरी केला ना आताचा जरी केला तरी बॉडीला व्यायाम पाहिजेच. त्यामुळे दोन्ही टायमापैकी एकत्र टायमाला करायचा. ओके डन. मी करल उद्यापासून ट्राय. स्टारने केला म्हणजे लय झालं. बास. मग तू म्हणलं ना मला स्टार म्हणल्याचं एकाच माणसाकडून तोंडात नाही ऐकलं असं भरून येतं मला. भरून म्हणजे भारी बिग बॉस मधली कशी निक्की बाई कर काय बाई. आमच्या अशा म्हणजे माझ्या फ्रेंड्स आहेत ना त्यांच्यात बाई हा शब्द त्या निकीमुळं झाला आहे का आणि आमच्यामुळं निकीमध्ये आलाय ते माहित नाही. पण आमचं पहिल्यापासूनच आहे. हा तो बाई म्हणायचा. पण छान वाटतंय. ऍक्च्युली विषय कसा आहे ना आईचा शब्द आहे तो. ऍक्च्युली हिचा शब्द आहे. बहुतेक आरशिया वगैरे त्या पण म्हणायचं कुठला तर बघ शब्द. आम्ही तर दोघे असायचो. आम्ही एक 7 वर्ष झालं सोबत आहे. 7 वर्ष झालं आम्ही दोघी जण सोबत आहे. पण कसं असतंय विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कुठलंही नातं असू द्यात त्यामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा आहे. आणि आमच्या दोघीचं बॉन्ड खूप छान आहे. कारण की आमच्या दोघीमध्ये कधीच नर्वस म्हणजे कधीच एकामेकाला आम्ही नाराज पण झालो नाही आणि कधी होणार पण नाही असंच आहे. पण अशीच मैत्री असू द्या सगळ्यांची पण आणि विश्वास ठेवा सगळ्यावरती ते महत्त्वाचं आहे खरं तर. पण असं काय होत नाही खरं तर. खूप मैत्रिणीमध्ये भांडण होतात. कोणी ह्याला सांग त्याला सांग त्यामुळं खूप विचित्र प्रकार होतात खरं तर. पण असू द्यात आमच्या दोघीचं खूप बॉन्ड स्ट्रॉंग आहे आणि कोणीही असू द्यात आमच्या दोघीचं बॉन्ड कधीच तोडू शकत नाही. एवढं छान आहे. बाई आपला विषय हार्ड आहे. म्हणजे हिचा विषय हार्ड आहे असं आहे. माझ्या बाबतीत तर आहे. नाही ती असं कुठल्या गोष्टीनं दुखवत. मी पण तिला नाही कधी दुखवलं आणि तिनं पण नाही मला दुखवलं. हो ना. हां. आणि असंच आम्ही तिचं लग्न झालं तरी तिचं पण ती कुठं जाईल तिथं मी पण कुठं जाईल तिथं आम्ही कायम सोबत राहू असं करते. म्हणजे विश बाळूमाकडे. हो ना. तू पण कर काय आहे तेवढा विश्वास म्हणा करशील तू. हो ना. हो आयुष डार्लिंग तुझ्यासाठी. बाई डार्लिंग जान डार्लिंग असं बोलतात खरं तर. म्हणजे सगळ्याच मैत्रिणींमध्ये बोलतात जान डार्लिंग डार्लो कुठं काय जानूडी असं म्हणतात. म्हणलं पाहिजे त्यांनी खूप भारी वाटतं समोरच्या व्यक्तीला पण आणि आपल्याला बोलून पण. ब्लॉग कंटिन्यू बघा. रिलॅक्स. हां बघू मी पण लावणार आहे. मला तर लावायची मला तर अजून म्हणतात की गरज नाही. पण बघू कसं होत आहे ते. आणि ब्लॉग कसा वाटतो ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर थँक्यू बाय गुड नाईट.